आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष। शिराळा येथील दीपक पवार यांच्या चोरी लघुचित्रपटाने मुंबई येथील आर्या रवी आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट फिल्म्स प्रथम क्रमांक या पुरस्कारासह एकूण 5 पुरस्कार पटकावले। शिराळा गावचे सुपुत्र चित्रपट लेखक दिग्दर्शक दीपक विश्वनाथ पवार यांच्या अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त उकिरड्यावरचं घरटं या यशस्वी लघुचित्रपटानंतर त्यांनी पारधी समाजाच्या ज्वलंत विषयावरील चोरी या लघुचित्रपटाची निर्मिती केली आहे। त्यांच्या याच चोरी लघुचित्रपटाला शनिवार दिनांक 20 एप्रिल रोजी दादर मुंबई येथे संपन्न झालेल्या दुसऱ्या आर्या रवी आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवामध्ये कुटुंब रंगले काव्याचे सादरकर्ते विसूभाऊ बापट यांच्या हस्ते व प्रसिद्ध सिने अभिनेते विजयजी पाटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वोत्कृष्ट फिल्मचा प्रथम पुरस्कार 25,000 रोख व चषक देऊन गौरवण्यात आले। या महोत्सवात दीपक पवार यांच्या सरदार हलवा फिल्मच्या चोरी लघुचित्रपटाने इतर विभागातील प्रतिष्ठित 4 पुरस्कारासह एकूण 5 पुरस्कार जिंकून महोत्सवात सर्वाधिक पुरस्कार मिळणारा लघुचित्रपट हा मान मिळवला। चोरी लघुचित्रपटाने जिंकलेले पुरस्कार याप्रमाणे आहेत: सर्वोत्कृष्ट प्रथम क्रमांक फिल्म्स चोरी 25,000 रुपये व चषक, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक दीपक विश्वनाथ पवार चोरी लघुचित्रपट 1,000 रुपये रोख व चषक, सर्वोत्कृष्ट कथा पटकथा लेखक दीपक विश्वनाथ पवार चोरी लघुचित्रपट 2,000 रुपये रोख व चषक, सर्वोत्कृष्ट अभिनेते सनी कवळे चोरी लघुचित्रपट 1,000 रुपये रोख व चषक, सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत मंदार पाटील चोरी लघुचित्रपट 2,000 रुपये रोख व चषक। मराठी ग्रंथ संग्रहालय दादर मुंबई या प्रसिद्ध ठिकाणी संपन्न झालेल्या कार्यक्रमास प्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे, महोत्सव मुख्य संयोजक तथा नाट्यचित्रपट अभिनेते दिग्दर्शक महेश्वर तेटांबे, चित्रपट अभिनेते रंगराव घारगे, ज्येष्ठ दिग्दर्शक रमेश साळगावकर, फिल्म क्राफ्ट फेडरेशनचे सरचिटणीस दिलीप दळवी, प्रसिद्ध वादक डॉक्टर किशोर खुशाले, प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक अभिनेते अनिल सुतार, सिने छायाचित्रकार संतोष गायकवाड, प्रसिद्ध अभिनेत्री सिद्धी कामत, गीता कुडाळकर, प्रसिद्ध हेअर ड्रेसर मेकअप आर्टिस्ट सोनाली पेडणेकर, प्रियांका फणसोपकर, ज्येष्ठ पत्रकार साहित्यिक संपादक सत्यवान तेटांबे यांच्यासह इतरही मराठी चित्रपट व साहित्य क्षेत्रातील अनेक प्रसिद्ध मान्यवर मंडळी यावेळी उपस्थित होत्या। दीपक पवार यांच्या उकिरड्याचं घरटं व चोरी या लघुचित्रपटांनी पश्चिम बंगाल, आसाम, पंजाब, हरियाणा, कर्नाटक, गोवा व महाराष्ट्रातील विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये स्क्रीनिंग होण्याच्या सन्मानाबरोबरच आज अखेर एकूण 33 पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे। त्यांच्या या कामगिरीमुळे शिराळा तालुक्याचा एक नवीन इतिहास निर्माण झाला आहे। चित्रपटाची कोणतीही पार्श्वभूमी नसणाऱ्या खूप साधारण कुटुंबात त्यांचा जन्म झाला आहे। छत्रपती संभाजी महाराजांना कैद करून शिराळ्यातून घेऊन जात असताना ज्या शूरवीर हरबा वडार यांनी शिराळ्याच्या वीर तुळोजी देशमुख व वीर आप्पाजी दीक्षित यांच्या साथीने छत्रपती संभाजी महाराजांना मुघलांच्या तावडीतून सोडवण्यासाठी प्रयत्न करून आपले बलिदान दिले होते, त्या शूरवीर हरबा वडार या वीराच्या घराण्यात त्यांचा जन्म झाला आहे। या घराण्याची 13वी पिढी 32 शिराळा गावात सध्या कार्यरत आहे। त्यांच्या मातीतील वेदनांच्या हटक्या विषयामुळे व चित्रपटाच्या प्रभावी तसेच परिणामकारक सादरीकरणामुळे त्यांची एक कथा पटकथा लेखक व दिग्दर्शन अशी वेगळी ओळख निर्माण होत चालली आहे। देशभरातील अनेक दिग्गज चित्रपट धुरींनी त्यांच्या चित्रपटांना सन्मानित करून त्यांना मोठी ऊर्जा दिली असल्याने येणाऱ्या कालावधीत मराठी आणि हिंदी चित्रपटांची शृंखला मोठ्या पडद्यावर सादर करण्याचा त्यांचा मानस असल्याचं ते सांगत आहेत। कोरोना कालावधीत मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करून त्यांनी या दरम्यान विविध विषयातील चित्रपटाचे लेखन केले आहे। छोटे चित्रपट बनवून त्यांना जगभरातील विविध फिल्म फेस्टिवलमध्ये पाठवून स्वतःचे चित्रपट कौशल्य सिद्ध करण्याचे माध्यम आज एक प्रभावी तसेच कमालीचे यशस्वी माध्यम ठरत आहे। फिल्म फेस्टिवलच्या या क्रांतिकारी व्यासपीठावरून अनेक नवीन लेखक दिग्दर्शक यशस्वी होऊन आज बॉलिवूडमध्ये एक यशस्वी दिग्दर्शक म्हणून नावारूपाला आलेले पाहावयास मिळत आहेत। त्यामुळे या उमद्या लेखक दिग्दर्शकाला मोठ्या पडद्यावरील चित्रपटाचे दिग्दर्शन करताना पाहायची उत्सुकता तमाम शिराळा वाळवा तालुक्यातील लोकांना लागून राहिली आहे। आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष।